मी फराळासाठी चकलीचा बेत केला आहे आणि त्याच्यासाठी मी भाजणीसाठी घेतलं आहे तांदूळ, हरभऱ्याची डाळ, जिरे, धने, पोहे आणि उडदाची डाळ आणि मी शाबूसुद्धा घेतला आहे. शाबूमुळे एक लवचिकपणा येतो. आणि आता हे मी भाजून घेतलं आहे चांगलं, तर मी दळून आणणार आहे. तर आपण बॅटर तयार करून घेऊयात. बॅटर तयार करण्यासाठी पहिला पिठात आपण तीळ घालतो आहे. त्याचबरोबर उकळलेल्या पाण्यामध्ये भगवती, हळद, थोडीशी चेचलेले ओवा आणि मीठ याचं मिश्रण तयार करून त्याचा वापर आपण कणिक मळण्यासाठी करणार आहोत. त्याचबरोबर आपण मोहन म्हणजेच गरम तेल ह्या पिठावरती सोडून ते पण चांगलं मळून घ्यायचं आहे. ह्यामुळे काय होतं की चकल्या कुरकुरीत बनतात. घट्टसर पीठ मळून घ्यायचं आणि त्यानंतर ते पात्रामध्ये घालून चांगल्या चकल्या पाडून घ्यायच्या आणि मंद आचेवरती खरपूस होऊपर्यंत चकल्या भाजून घ्यायच्या. लाईक, शेअर अँड कमेंट. थँक्यू.